गाईज आम्ही आलो आहे रेनवेअर घ्यायला. विशालसाठी रेनवेअर घ्यायचा होता, त्यांना रेनवेअरच नव्हता आणि रोज भिजत कामाला जात होते, तर त्यामुळे आम्ही इथे आलो आहे. वाटाच्या बाजूला आय थिंक किशोर आहे, हा किशोरच्या दुकानमध्ये रेनवेअर घ्यायसाठी. तर चला बिल करताय, बिल करून मग येते रेनवेअर घ्यायला. पाऊस बघा किती चालू आहे. आम्ही इथं आले 2 नंबर मध्ये आणि ते इतका पाऊस आहे हे बघा. आणि आमची गाडी, आमच्या गाडीला आम्ही ते लावलंय ऍक्टिवाला, जेणेकरून भिजलं नाही पाहिजे म्हणून. तर काही पावसाळा फायनली चालू झाला आणि पावसाळ्यामध्ये मला फिरायला खूप आवडतं, बट मोबाईल ओला व्हायची पण भीती वाटती. आज मी ना थोडेसे रील शूट करणार आहे आणि आज तुम्हाला दाखवेल पूर्ण पावसाळा, म्हणजे आजचा दिवस मी पूर्ण कसा सेलिब्रेट करेन. पावसाळा म्हणजे आजचा पावसाळा नाही बोलता येणार, आजचा दिवस पावसामध्ये कसा सेलिब्रेट करेन. तर घेतला आहे रेनवेअर. हो दाखवा काय घेतलं का, भिजायचं ना पावसामध्ये. तर हा आहे रेनवेअरचा बिल. 1600 ला होता, तर त्याने 1450 ला दिला. बघा किती महाग, पावसामुळे फक्त महाग इतका बिल मिळतोय, नाही तर मग इतकं महाग मिळत नाही. तो पॅक करतोय. तर गाईज मला पण चप्पल घ्यायची, माझी चप्पल बघा कशी झाली आहे आणि त्यामुळे मलाही घ्यायची आहे, बट घेतला. तर घेतला आहे रेनवेअर. आता नाही हो, काहीतरी आज मला दिवसभर पावसामध्ये मी काय करणार आहे मला दाखवायचंय. मी दिवसभर काय करणार आहे आज पावसामध्ये, म्हणजे आजचा फ्रायडे मी कसं सेलिब्रेट करणार आहे. नाही अच्छा ठीक आहे, माहित नाही. तर चला गाईज मी निघाले, आता मी गाडीवर बसल्यावर तुम्हाला दाखवते की आता आम्ही कुठे जाणार आहोत. तर गाईज आता आम्ही निघालो आहे, म्हणजे शॉपवर जे बाबा काम करतात त्यांना पैसे द्यायचे, म्हणजे पेमेंट द्यायचं आहे त्यांना. आणि पेमेंट देऊन थोडस भाजीपाला वगैरे घ्यायचं, काहीतरी चारा ना. काय खायचंय? काहीतरी तडकतं पडत मक्का नको, मग आपण तिथे बदलापूरला जाऊ ना तेव्हा खाऊ. काहीतरी चारा, भूक पण लागली, मी नाश्ता पण नाही केला. मी पण नाही केला नाश्ता. पास्ता खाल्ला तुम्ही, मकरोनी. मी चीजवाला पास्ता बनवलेला आणि मग यांनी मायरांनी गुरुनी तिघांनी पण चीजवाला पास्ता खाल्ला मस्त. मी तर काहीच नाही खाल्लं. मायरा रेडी करत होते स्कूलला जायसाठी, तिला लेट होत होता खूप, त्यामुळे मी नाश्ता पण नाही केला. मी पण नाश्ता नाही केला काही, कारण की मला मेट्रोने आवडत नाही. पण गुरु खात होता म्हणून त्यासाठी मी पण थोडंसं खाल्लं आणि बाकी गुरुला जाणलं थोडंसं. तर मला मेट्रोने आवडत नाही. मला विचारा ना यांना पावसात कसं वाटतंय. पावसात बघा, मला तर पावसाळा बिलकुल नाही आवडत, कारण की पावसामध्ये आहे ना मला काम करायला त्रास होतो. पण फिरायला मला चांगलं वाटतं पावसामध्ये, फक्त काम करायला मला त्रास होतो ना, त्यामुळे मला पावसाळा आवडत नाही. तर काय मलाही पावसाळा खूप आवडतो, बट फिरायला असं म्हणजे फ्रायडेलाच मी पावसाळ्याच्या वेळेस बाहेर निघते. आता मी बाहेर निघतच नाही, बिलकुल नाही निघत मी बाहेर. पाऊस चालू झाला तर मला इतकी चिडचिड होते, मी चिक. बट आज मी भिजणार आहे, रील्स काढणार आहे आणि आज मी विशालला खूप कम करणार आहे. तर आज बघा तुम्ही आमची मजा आम्ही काय करणार आहे. तर आता आम्ही निघालो आहे खेमणी साईडला जाऊन थोडासा भाजीपाला घ्यायचा आहे घरासाठी. भाजीपाला घ्यायचा आहे पण आज भाजीपाला ते मायराला टिफिनसाठी रोज वेगळा भाजीपाला लागतो. तिला फरमाईश असते काय, पण तिला सगळं काय भेटावं म्हणून आम्हाला भाजीपाला घ्यावा लागतो. कारण की ती काही फरमाईश करते कधी की मम्मी मला आज हे खायचंय ते खायचंय. काल तर ती मला बोलते की पप्पा मला आलू सँडविच खायचे, पण काल घरामध्ये आलू नव्हते ना, आता आलू पण घेऊन आपण भाजी मंडीमध्ये. म्हणजे बनवणाऱ्याला कंटाळा आला तरी चालेल, पण यांची फरमाईश पूर्ण करायची.
तर काय हे बघा सेफ्टीसाठी लावलेलं आहे आणि ऍक्टिव्ह तर काय पाऊस लागतच नाही थोडा पण मोबाईलला पण नाही लागत नाही लागत. मोबाईलला सुद्धा लागत नाही पाऊस आणि आम्हाला सुद्धा लागत नाही म्हणजे थोडासा मोबाईल सेफ होतोय त्यांनी पण मोबाईल खराब होईल ना. तर काय चला मी दाखवतो तुम्हाला मी कुठं पोहोचले आणि तुम्ही ब्लॉग मध्ये लहान ब्लॉग एंड पर्यंत बघा आज मी काय काय करणार आहे म्हणजे पावसाची मजा मांडली तर ब्लॉग मध्ये राहा. तर काय आम्ही ती गाडी दिली म्हणजे माझ्या सासऱ्यांना आणि बाईक घेतली परत आणि आंब्रेला घेतला म्हणजे छत्री घेतली आणि विशालनी कोड घातलाय बघा. कोण आता गाईज मी पुढं उतरणार मी तुम्हाला दाखवतो. मी त्याचा रेनवेअर घेतलाय. ही कोड बोलते कोड माझ्या लग्नामध्ये घेतला होता. आता हे रेनवेअर घेतला मी. तुम्हाला उतरणार पूर्ण दाखवतो मी. तर गाईज माझा मोबाईल थोडासा ओला झालाय विशालकडे दाखवलं तेव्हा आणि मी एवढी चेपटी झाली माझे केस पुढे ओले झाले ते आणि आम्ही चाललो आहे भाजीपाला घेण्यासाठी. मी विशालला बोलले होते नंतर घेऊ भाजीपाला आता नको तर विशाल बोलले नंतर खूप गर्दी होईल इथं शेमाली साईडला पावसामुळे तर आता घेऊन टाक. मायरा पण नाही गुरु पण नाहीये सोबत. तसं काय ते भाजीपाला घेते तुम्ही ब्लॉग मध्ये राहा कंटिन्यू आणि शेवटपर्यंत नक्की ब्लॉग बघा. तर गाईज आम्ही आलेलो सीट कव्हर लावायला पण सीट कव्हर लावला नाही कारण विशालला नाही आवडलं सीट कव्हर. तर बघा विशालने घेतलेलं रेनवेअर. हो दाखवा तुमचं रेनवेअर हे बघा. आणि हा गुरु हा गुरुचा रेनवेअर आहे. हाय कर हाय. तर गाईज मी बघा पन्नी बी घेतली मोबाईल साठी बट त्याचा प्रिंटेड आहे तर मग त्यामुळे नाही का म्हणजे व्हिडिओ ब्लर येतोय प्रिंटेड आहे म्हणून. तर चला बघू आपण कुठं लावता ते सीट कव्हर. तर गाईज आता निघालो आहे आम्ही कुठे चाललोय आता आपण चाललोय सैराट बिर्याणी. गुरुला सैराट बिर्याणी खायची आहे त्यासाठी आम्ही चाललोय नेसरी मध्ये. तर गुरुला खायची होती सैराट बिर्याणी तर आम्ही चाललो आहे सैराट बिर्याणी करा. हो दुकानवाला निलेश नाही का त्याने मला एक लोकेशन दिलं बिर्याणीचं. आपण जास्त खातो ना कल्याणला तो बोलला दुर्गडी नाही तबेला चायवाला आहे ना त्याच्या बाजूला एकदम एवढी टेस्टी बिर्याणी मिळते ना तर तो बोलला एकदा जा. आपण नेक्स्ट टाइम दीदी सांगा असेल ना तेव्हा व्हिजिट करू तिकडे जाऊ. ठीक आहे तर निलेश तुम्ही सांगितलेलं ते दुकान ते म्हणजे बिर्याणीचं शॉप आम्ही तिथे जाणार आहे पण दीदी घरी असलं कारण जास्त बिर्याणी तीच खाते आम्ही कमी खातो तर तिला खूप आवडते मग आम्ही जाणार आहे तिथे. हो नेक्स्ट टाइम नक्की जावा. नेक्स्ट फ्रायडेला. ठीक आहे नेक्स्ट फ्रायडेला जावा. आणि तो मला त्या वॉटरफॉलला पण जायचं होतं धनगर वॉटरफॉल धनगरच आहे ना. आपण नेक्स्ट फ्रायडेला धनगर वॉटरफॉलला जाऊ आणि बिर्याणी ट्राय करा त्याला नेक्स्ट फ्रायडेला. तर म्हणजे जर फ्रायडेला ती कुठं ना कुठे जाईल आणि ब्लॉग टाकेल तर तुम्ही नक्की बघा. तर आता आम्ही चाललो आहे सैराट बिर्याणी खायला. मग अशी गेलेलो भाजीपाला आणायला तेव्हा गुरु सोबत नव्हतं त्याला घरी सोडलेलं आता आला गाला सोबत. तर त्याला रेनवेअर वगैरे घालून त्याला सोबत घेऊन आलो. मी फायनली मोबाईलला पन्नी घेतली म्हणजे मी ब्लॉगिंग करू शकते पावसात पण आणि छत्री मी साईडला ठेवून टाकली कारण मला माझं म्हणजे घेऊ घरी जाऊन खाऊ आणि मग थोड्या वेळाने तिथे मायराचे पप्पा बोलतात की मायरा आल्यावरती आपण जाऊ व्हिडिओ काढायला कारण तिला पण व्हिडिओ काढायचे आहे आणि तिला बिर्याणी चालायची आहे. जी मी आज टाकलेलं बिर्याणी ती तिला खायची आहे तर त्यामुळे तेव्हा जायचंय ना ती आल्यावर आपण सैराट खायची. आता सैराट दादूसाठी म्हणजे गुरुसाठी सैराट बिर्याणी तिच्यासाठी बिर्याणी आणि माझ्यासाठी मी घरी डाळ भात खाणार आहे काही कारण मला सुट्टी आज तर मला डाळ भातच येते माझी बायको. डाळ भात आवडत नाही मला पण आता मी डाळ भात खाऊ शकतो मी कारण माझ्या बायकोने आज स्वयंपाक घरी केला नाहीये ते कारण फ्रायडे तिथे आमच्या घरामध्ये स्वयंपाक बनत नाही. फ्रायडेला फक्त विकॉप माझा पण विकॉप असतो माझ्या बायकोचा पण विकॉप असतो फ्रायडेला आणि फ्रायडे दिवशी सकाळ ते रात्रपर्यंत पूर्ण दोघांचा पिकअप असतो दोघं एन्जॉय करतात. आणि मग म्हणजे गुरुचे पप्पा पण माझ्या पाठीमध्ये विशाल पण माझ्या पाठी लागत नाही स्वयंपाक वगैरे बनव त्यांनाही माहिती आहे एकच दिवस असतो की असं म्हणजे ती स्वयंपाक नाही करत आज तिला एन्जॉय करायला भेटतो त्यामुळे आता तर मी कुठे जातच नाही पण आता मी या पावसाळ्यात फिरणार आहे खूप. आणि ब्लॉग मध्ये तुम्हाला समजा की आम्ही कुठं कुठं जाणार आहे पावसाळ्यामध्ये. हो आणि तुम्हीही बघा आम्ही किती एन्जॉय करतो तसं तुम्ही तुमच्या फॅमिलीला घेऊन बाहेर जात जा जास्त फॅमिलीला टाइम देता. फ्रेंड्स पण ठीक आहे
बट पहिले फॅमिली हो ना. फर्स्ट प्रायोरिटी फॅमिली आहे. त्यासाठी असं तर आपण फ्रेंड त्यांना कुठेही जाऊ शकतो. हा. तुम्ही बोलता की बायको अशी असती बायको तशी असती, म्हणजे माझा नवरा तर नाही बोलत, बट दुसरे बोलतात बायको माझी चांगली नाही यार, मला इथं येऊ देत नाही. पहिले तुम्ही बायकोला खुश करा, तर बायको तुम्हाला रोकटोक करणारच नाही ना कोणत्या गोष्टीला. मी माझ्या नवऱ्याला कोणत्याच गोष्टीला रोकटोक कधीच नाही करत. हे भगवान तेरी लीला अपरंपार है. कुठेही जायचं असलं मी विचारतही नाही त्यांना कुठे चालले किंवा काय, फक्त ते मला बोलतात मी इथं चाललो, तर ते ठीक आहे हो ना. हा राईट. कारण की माझी बायको मला समजून घेते. आमचं लव्ह मॅरेज आहे आणि आम्ही लव्ह मॅरेज पण आम्ही एकमेकांचे फ्रेंड आहे. त्यानंतर आम्ही एकमेकांचे मिस्टर आणि वाईफ आहे आणि आता परत आम्ही फ्रेंड आहे मुलं झाल्यामुळे. तर त्यामुळे तुम्ही तुमच्या वाईफला टाइम द्या तर तीही तुम्हाला समजून घेईल. तर गाईच चला आता आपण पोहोचतोय कशी मी तुम्हाला दाखवते, तर ब्लॉग मध्ये राहा. तर गाई थोडासा ब्लर येतोय व्हिडिओ, कारण पन्नी लावलेली मोबाईलला, त्यामुळे. तर आपण कोणत्या चौकात येऊ? आम्ही 4 नंबर होटीला आहे. आता आम्ही सैनिक तिथं पोहोचतोच आहे. लवकर चलावले, भूक लागली मला. आणि मलाही लय भूक लागली. मी जेवले नव्हते, म्हणजे नाश्ताही नव्हता केला, फक्त चाय पिले होते. आणि तसंच मायराला सोडवायला गेलो होतं, तर 2-3 कामं निपटवायचे होते, ते निपटले आणि मग गुरुला घेतला आणि निघालो. तर काही माझ्या मामाच्या पोराला बघायला चाललो आहे हॉस्पिटलला, तर त्याच्यासाठी फ्रूट घेत होते. तर घेतला, तर गुरुला खायचं होतं केळ, तर त्या भैयाकडून छोटासा केळ एकदम छोटा त्याच्यासारखा. तर निघालो आहे दवाखान्यात जाऊ त्याला बघू आणि मग जाऊ थायरॉइड बिर्याणी घ्यायला. तर गाई त्याला SST हॉस्पिटलच्या बाजूला जो हॉस्पिटल आहे, हॉस्पिटलचं नाव तर नाही माहित मला, तिथे ऍडमिट केले. तर निघालो आम्ही SST कॉलेज पाशी. काय तुमचं SST कॉलेज होता ना? तर निघालो आहे आम्ही SST कॉलेजकडे. तर गायचं आम्ही गेलो त्याला बघायला आणि त्याला सुट्टी झाली, म्हणजे त्याला दुसऱ्या हॉस्पिटलला घेऊन चालले होते. तर मग मी फोन केला त्याच्या वाईफला, तर ती म्हणते त्याला सुट्टी झाली. तर मग परत निघालो थायरॉइड बिर्याणीकडे. आता त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जिथं असेल तिथं जाऊन त्याला फ्रूट देऊ दे. तर आता निघालो आहे थायरॉइड बिर्याणीकडे. आता थायरॉइड बिर्याणी घेऊन पहिले घरी जाऊन जेवणार आहे. मला इतकी भूक लागली ना, अक्षरशः चक्कर यायला लागली, इतकी भूक लागली. काय हो, चक्कर यायला लागली मला पण चक्कर यायला लागली. गेलो होतो आपण कोणत्या कामासाठी आणि भेटला नाही त्या मामाचा मुलगा, कारण की त्याला आम्हाला तर बघायचं होतं ना, कारण की कोणी दुःखामध्ये आम्हाला आवडत नाही, त्याच्यामुळे त्याला बघायची इच्छा होती. पण तो त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करताय. तर आता मग कोणत्या हॉस्पिटलमध्ये त्याला शिफ्ट करतील, तिकडे जाऊन त्याला भेट. तर गाईड माझ्या मामाचा मुलगा आहे, तो ऋषी नाव आहे त्याचं. चांगलं नाही वाटत फॅमिली मेंबर कोणी दवाखान्यात असेल. मला इतके दिवसापासून जायचं होतं, पण गुरुमुळे मला जाता येत नव्हतं आणि इतक्या लांब यायचं बोलल्यावर ऑटोनी, तर ते जमत नाही. आणि मग त्यामुळे मम्मीच्या मला बोलले की आपण फ्रायडेला जाऊ. त्यामुळे आम्ही आज आलेलो त्याला बघायला. तर त्याची सुट्टी झाली तर आम्ही पोचले थायरॉइड बिर्याणीसाठी. मी दुसरी काही विशाल गेले थायरॉइड बिर्याणी घेण्यासाठी. खूप गर्दी आहे. तर आम्ही घेतोय हैदराबादी चिकन दम फुल बिर्याणी. तर गाईज इतकं मस्त वास येतोय बिर्याणीचा, नक्की खाऊशी वाटलं आहे बिर्याणी. छिची हा गुरु बघा. दादू तर गाईज बघा, टेस्टी बिर्याणी बघा. पॅकिंग करताय ते. हा भैया इथं पॅकिंग करतोय आणि हा भैया इथं म्हणजे बिर्याणी घेतोय.
तर घेतली बिर्याणी. आता बिर्याणी घेऊन निघालो आहे आम्ही. घेतली आणि गुरु दोघं एक संघ माझ्याकडे. तर काय चला पन्नीत परत मोबाईल टाकावा लागेल कारण पाऊस येतोच आहे, थोडा थोडा चालूच आहे आणि त्यामुळे ना व्हिडिओ इतका ब्लर येतोय ना तर असं वाटतं मोबाईल त्याच्यामध्ये टाकावाच नाही. काय हो व्हिडिओ ब्लर येतोय तर असं वाटतं पन्नीमध्ये टाकावाच नाही मोबाईल. मोबाईल शेती पण बघायचे ना, पन्नीत टाक. 50,000चा मोबाईल आहे. हो ना यार गाईज. तर चला गाईज आता मी घरी जाऊन बिर्याणी खाते तर तुम्ही ब्लॉग मध्ये राहा आणि बघा. गुरु काय झालं. तर हे गाईज तर घरी गेले, थोडे फ्रेश वगैरे झाले आणि फ्रेश वगैरे झाले तर थोडी झोप लागून गेली. तर मग आता मायराचा स्कूल सुटायचा वेळ झाला आणि निघालो आम्ही स्कूलला मायराला घ्यायला. तर मी बघा कपडे वगैरे चेंज केले. बाकी विशालने नाही केले, विशाल जसे होते तसेच होते. नाही मी घरी गेलो की आराम नाही केला, मी मोबाईल मध्ये टाइमपास केला. गुरुनी आणि हिने आराम केले. म्हणजे गुरु आणि जेवलो, ताट असं सरकवलं, विशालला बोललो ताट ठेवून या. विशाल ताट ठेवायला गेले. जी आम्ही झोपलो गुरु आणि मी ते आम्ही आता म्हणजे अर्धा तास झालो उठलो. फ्रेश वगैरे झाले, मी त्यालाही फ्रेश केलं. बाकी हे फ्रेश नाही झाले जसे ना तसे. ते का फ्रेश व्हायचं, फ्रेश झालं पाहिजे ना. मी झोपलो नाही तर मी फ्रेश कशाला होऊ, आणि मी फ्रेशच असतो हमेशा. कारण की माझे संघ गुरु असतो. बघा गुरुला बघा, गुरु बघा कसा बोलतो. बघा त्याच्या पप्पानी कॅब काढली ना तर त्यांनी कॅब काढली. आता गुरु आहे. जायचं होतं रील्स काढायला, सगळा मूड ह्यांनी स्पॉइल करून टाकला मूड काढण्याचा. आता मला लॉंग ड्राईव्हला घेऊन जायचा. काय बोलते लॉंग ड्राईव्हला आता नाही, आता तिथे जिथं बोललं तिथं जायचं. लॉंग ड्राईव्हलाच बोलेल ती पण. तिलाही लॉंग ड्राईव्हला खूप दिवसापासून जायचंय पण ती पावसाची वाट बघत होती. आता ती जी बोलेल तिथंच. मग आपल्या दोघांची टाइम कधी असेल. आपल्या दोघांचा टाइम असतो तो दुपारचा लंच टाइम. असं नसतं ना गाडी. आपल्या दोघांचा वेळ कधी असेल. आपल्या दोघांचा वेळ लंच टाइम. असं मी ह्यांना बोलले की असं एक फ्रायडे बघू, फक्त तुम्ही आणि मी लॉंग ड्राईव्ह वर जाऊ मस्त आणि एकच बुट्टा घेऊन खाऊ दोघ जण. काय हो हा ते करू लवकर, आपण नेक्स्ट फ्रायडेला करू. एकच बुट्टा घेऊन खाऊ म्हणजे कपलवाणी. असं तर कपलच आहे ना आपण, कपलवाणी लाईफ जगू. काय हो कपलवाणी राहायचंय का नाही, का नवरा बायकोच राहायचंय. आज नवरा बायको, या फ्रायडेला नेक्स्ट फ्रायडेला कपल. तर मग वा, तर मग पोरांना घरी ठेवायला लागेल. पण हा पोरांना घरी ठेवू, आपण दोघच जाऊ. तर काहीच बघा तुम्ही नेक्स्ट फ्रायडेला मला बोलले ते हे की नेक्स्ट फ्रायडेला जाऊ म्हणून. तर बघू नेक्स्ट फ्रायडेला तर आता पोहोचलो आहे मायराच्या स्कूलमध्ये. मायराला पिकअप करते आणि मग निघते, मग भेटते तुमच्याशी. तर गाईज जो मायरा अजून सुटली नाही, तिला अजून 5-10 मिनिटं आहे. तर तिच्या स्कूलच्या इथे खूप मस्त वडापाव भेटतो, मी घेतलाय. विशालला बोलले मला खायचा आहे. खूप टेस्टी हो. पावसाळ्यात गरम गरम खायला मजा येते. काय हो काय गरम गरम वडापाव खायला पावसात मजा येते. वडापाव खात नाही मी. वडापाव नाही खात मी. वडापाव मला बिलकुल नाही आवडत. आणि मला खूप आवडतं, खूप खाते. दादूला खायचंय, दादूला खायचं वडापाव, पण ही चारत नाहीये. दादू कधीचा वाट बघतो चारत. अजून मी खाऊन घेईन मग त्याला ते. कौन है ये लोग, कहां से आते हैं ये? मला भूक लागली. हा तर काही बघा आता मायरा आणि त्याची मम्मी येईल. मायराची मम्मी गेली तिला स्कूलला घ्यायला. बघा हायलाइट झाले बघा हे दोघं. हा आले आता. तर काय मायराला घरी घेऊन गेले, तिचे कपडे वगैरे चेंज केले बघा. ते कपडे वगैरे चेंज करून आता निघालो आहे. बरोबर कोणता रस्ता आहे हा, कुठे चाललोय आपण. आता चाललं आपण जोरात. आता चाललं आपण शिवमंदिर एरिया. आपण नागता शिवमंदिर एरिया. तो कोणता आहे शिव मंदिर एरियाला चाललोय. तुम्ही तर बोलले लॉंग ड्राईव्ह विथ माझी हर्षू. हा तिथून आपण
लॉंग ड्राईव्ह करू तिथून आपण प्रिन्सेस ड्युटी मला पाठवली. प्रिन्सेस ड्युटीहून मायरा बोला. तर प्रिन्सेस ड्युटीहून मायराला आज अंबरनाथ पूर्ण फिरवणार आहे आणि तिथून येत आहेत आम्ही पलाव हायवेवरून. तर स्वाती सकाळपासून मागे लागली मला रील्स काढायचे ते घेऊन चला, मला लॉंग ड्राईव्हला जायचंय घेऊन चला. तर नाही. आणि काय हो, आता पोरगी बोलली तर लगेच निघाले का? कारण की पोरगी ब्युटिफुल आहे प्रिन्सेस आहे. आणि मग मी कोण आहे? ती सुंदर आहे आणि सुंदर आहे. तर काय किती फरक असतो ना, हाच फरक असतो. मी केव्हाची बोलते मला घेऊन चला घेऊन चला, पण नाही. आता मुलगी बोलली तर लगेच निघाले आणि मला बोलतात चल सोबत. मला माहित असतं ना लॉंग ड्राईव्हला चालले तर तिला घेऊन तर मी आलीच नसते. पण आता बघू कुठं घेऊन जा आता लॉंग ड्राईव्हला तिला. तो ब्लॉग मध्ये राहा आणि बघा कुठे लॉंग ड्राईव्हला चाललोय. तर काय माहिती कोणती लॉंग ड्राईव्ह होती, कोणती लॉंग ड्राईव्ह होती. अंबरनाथची लॉंग अजून संपली नाही. मला तर लॉंग ड्राईव्ह म्हणजे एकदम सरळ सरळ रस्त्याने जायचं एकदम लांब, त्याला मी तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. लॉंग ड्राईव्ह बोलते. आता लॉंग ड्राईव्ह म्हणजे ड्राईव्ह करून लांब जाणं त्याला बोलतात लॉंग ड्राईव्ह. हे काय हे तुम्ही शॉर्टकट इथून तिथून इथून तिथून. शॉर्टकट नाही लॉंग ड्राईव्ह अजून तुम्हाला फिरवायचं आहे. इथं फक्त आपण एक वस्तू माझं काम होतं एक छोटंसं, ते काम नाही झालं त्याच्यामुळे आपण रिटर्न चाललोय. तर गाईज मला वाटलं की लॉंग ड्राईव्ह म्हणजे हे एकदम सरळ सरळ अंबरनाथ ते बदलापूर असं घेऊन जातील, पण ते अंबरनाथ मध्येच फिरवताय आणि माहेराला तर कळत नाही लॉंग ड्राईव्ह म्हणजे काय. मायरा सगळं कळतं. मायरा इथे शाळा पण दिदी लॉंग ड्राईव्ह म्हणजे काय सांग. या लॉंग ड्राईव्ह म्हणजे काय. आणि दिदीला सगळं माहिती. अजून काय काय असतं ते सांग लॉंग ड्राईव्ह मध्ये. अजून असं थंड थंड वाटतं गरमीच्या मौसम मध्ये आलं तर असं दाखव असं. तर गाईज लॉंग ड्राईव्ह म्हणजे तिला माहितीच नाही काय असं. लॉंग ड्राईव्ह म्हणजे दिदी गाडी बघा ट्रेन मला. लॉंग ड्राईव्ह म्हणजे दिदी की असा मौसम असला की सरळ रस्त्याने बाईकवर फिरून एकदम लॉंग जाणं. लॉंग म्हणजे काय असतं माहिती का, लंबा, त्याला लॉंग म्हणता. आणि त्या ड्राईव्ह म्हणजे पप्पा ड्राईव्ह करतो म्हणजे लॉंग ड्राईव्हला याला म्हणता लॉंग ड्राईव्ह. गुरुजी पॉम आले. गुरुजी पॉम. गुरु पॉम मध्ये बघून एक्सरसाइज बाय पॉम. बाय बाय बाय. मला जायचं किती खूप झालंय. बाय बाय पॉम. बाय बाय. तू काय झालं हा बाय पॉम. बाय पॉम. गाडी बाय. खरं सांगतो अक्षर इतका राग यायला लागलाय ना आता. पुरी आजची जी मजा होती ना जी मी विचार केलेला मी आज हे करेल मी ते करेल. हप्ताभर मी पावसाची वाट बघत होते आणि विशालची पण घरी राहण्याची वाट बघत होते. ती विशाल घरी राहते आणि मग मी इथे फिरायला जाईन तिथं फिरायला जाईन रील्स काढत लॉंग ड्राईव्हला जाईन. सगळी मज्जा किरकिरी करून टाकली विशालने अक्षरशः. मला इतका राग यायला लागलाय. पण आता मी शांत आहे, खूप शांत आहे. काय होतं मला थोडं फार काहीतरी वाटतं का. मला भरपूर काय वाटतं त्याच्यामुळे मी तुला बाहेर घेऊन गेलो नाहीये. पावसाचा मोसम आहे, थोडं काय होऊ शकतं त्याच्यामुळं बाहेर नाही घेऊन गेला. प्लस आणखी एक पॉईंट आहे की दिदी पण नव्हती सांगत. दिदी सांगण्याचं मला चांगलं वाटत नाही त्याच्यामुळं पण मी तुला बाहेर घेऊन गेलो नाही. तर काय खरंच आपण कधी जे विचार करतो ना ते आपल्या सगळं कधीच नाही घडत. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही घडतं म्हणून बोलतात ना ते कधी काहीच विचार करायचा नाही कसल्याच गोष्टीचा. ते होत नाही सोबत आपल्या. आणि माझ्यासोबत तेच झालं. मी जे विचार करते ना ते माझ्यासोबत होत नाही आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसरंच काहीतरी होत जातं. तर मग आता काय बोलायचं यावर तुम्हाला. यावर मी हेच बोलतो की पावसाळ्याचा कुठं लांब जाऊ नका. सावधान ठिकाणी जा आणि एकदम म्हणजे सुरक्षा असेल आणि सावधानी बसला तुम्ही एकदम चांगल्या ठिकाणी जा. आता कोणत्याही ठिकाणी जाऊ नका की जिथं तुमच्या जीवाला धोका असेल. तर काय धोका तर घरामध्ये पण आहे. मरायचं असेल तर घरात तिथं मरणारच आहे ना आपण. बाहेर जाऊन मरायचं. मी जे बोलायचं त्याचा अर्थ त्यांनी वेगळा काढलाय.
मी माझा पोराचा मतलब एवढं आहे की सावधान ठिकाणचा म्हणजे पुढे पाणी भरला तर तुम्ही अडकू शकतात हा या पुढं काही नुकसान झालं आता विजेचं तारीचं काही शॉक लागू शकतो आणि कुठं लहान गेलं तुम्ही ट्रॅफिकमुळे पावसामुळे फसू शकता त्या गोष्टीला मी सांगतो तुम्हाला. पण गाईज मला एक सांगा जे घडायचंय ते तर कधीही घडणारच आहे ना. तू फिरायला जा नको जाऊ काहीही कर जे घडायचे ते तर घडणारच आहे. मग काय असतात का एवढं हो ना गाई. त्यामुळे आता मला स्वतःला गाडी जर चालवता आली असते तर मला फसका लावायला रस्ता लागला इथं तर फसका लावायची गरज नसती पडली मला स्वतः केले असते. माझ्या मम्मीला ऍक्टिव्हा चालवता येत होती पहिले. म्हणजे अजूनही येते असं नाही की नाही येत बट ती मोटिवेट करणार आमच्या घरातच आहे मला की मला म्हणजे मोटिवेट नाही करत ती मोटिवेट करतो गाडी नको चालू ऍक्सिडेंट होईल पोरी चप्पल नसतात गाडी चालवायला काय हो. म्हणजे पोरी म्हणजे मुली चप्पल नसतं असं बोलतो मुली विचार करत नाही काही नाही मुलींना फक्त एवढं आहे की एकटीवाला चाबी लावली करता की सरळ निघून जातं त्यांना हे कळत नाही आपल्याला गाडी कशी चालवते समोरून येणारा व्यक्ती कसा आहे ते नाही बघत त्यांना फक्त असं आहे की मला गाडी चाबी भेटली तर पहिला नंबर माझाच येणार आहे आता मीच पुढे जाणार. तर काही खरं सांगते का तेवढा पावसाळा जाऊन द्या मी ऍक्टिव्हा शिकेल खरंच मी क्लास लावेल ऍक्टिव्हा शिकायची आणि मी ऍक्टिव्हा शिकून घेईल आणि याचं त्याच्या भरोशावर राहणार नाही. तर guys, चला बघू आता कुठे घेऊन जातो ब्लॉग मध्ये राहणार बघा. मायराला खायचा होता केक त्यामुळे गेलो केक शॉप मध्ये. केक म्हणजे पेस्ट्री खायची होती ते बघा पेस्ट केक येते आणि ते पेस्ट्री काय कोणाला बटर स्कॉच घेतलाय आणि एक डोनट घेतलाय. तर चला विशाल बिल करताय तोपर्यंत मी आली बाहेर. आम्ही घेतलाय इथून आणि अशोकच्या समोरून घेतलाय तिथे केकचं दुकान आहे ना त्याच्या समोरूनच. तर गाईज मायराला घ्यायचा होता अम्ब्रेला म्हणजे छोटी छत्री घ्यायची होती तिला स्कूलला जाते ना तर बाहेरच थांबवतं आणि मग बाहेरच फोटो काढून मातमध्ये जावं लागतं. तर त्यामुळे विशाल बोलले की तिला एक छत्री घेऊ तर मग आलो छत्री घ्यायसाठी म्हणजे आता केक घेऊन छत्री घ्यायला जाणार आहे तिला. लॉंग ड्राईव्हची मजा खरंच गाईज इतकी किरकिरी करून टाकली ना विशालनी मला इतका राग यायला लागलाय बट आता काय करू जाऊन द्या. तर गाईज निघालो आता इथून आता बघू अम्ब्रेला म्हणजे छत्री घ्यायची का नाही तर बघूया आता. मला तर आज इतकं कंटाळा आलाय मी एवढे एक्सायटेड होते की मी आता म्हणजे लॉंग ड्राईव्हला जाईल मस्त फिरेल गाडीवरती विशाल सोबत कपलवाणी फील करेल. झालं लॉंग ड्राईव्हची मजा झाली लॉंग ड्राईव्ह झाली. आता आपल्या गाईड जवळ गुड नाईट गाईड. लॉंग ड्राईव्ह लॉंग ड्राईव्ह आणि बायकोची सगळं आधी माझ्या बायकोने माझी पुरी मजा किरकिरी केली. मी केली का तुम्ही केली माझी किरकिरी. आता पण बघा बघा मुलगा बघा कोणाकडे पोरगी कोणाकडे पुरी माझ्या किरकिरी केली माझ्या फ्रायडेची ना मला नाश्ता दिला ना जेवण दिलं ना काही दिलं म्हणजे आम्ही बाहेरच खातो पण बाहेर पण आम्ही काय खाल्लं नाही पावसामुळे. तर गाईज खरंच असा माणूस कोणालाच नाही भेटावा जो मला बोलला की लॉंग ड्राईव्हला घेऊन जाईल आणि नाही घेऊन गेला. तर गाईच अम्ब्रेला घ्यायचंय ना तिला तर चला तुम्हाला दाखवते कोणता अम्ब्रेला घेणार आहे तर ब्लॉग मध्ये राहा. काय खुश आहे का अम्ब्रेला घ्यायचंय तर माझा फॅन देणार आहे गाडीमध्ये. तुझा फॅन कोण आहे तुझा फॅन माणूस आहे गाडी मोठा. मोठा माणूस आहे आणि तो तुला अम्ब्रेला का देणार आहे मग. अरे पावसाळ्याचं महिना आलाय त्यांना वाटत असणार काय बाबा भेटले तर तिला कुठं भेटत असणार अम्ब्रेला. अशा आई बाबा म्हणजे असे आई बाबा कसे असे आई बाबा भेटत असं तर बोलती हो. माझे आई बाबा म्हणजे
चांगले भेटले चांगले लोक भेटून घेत नाही का? चांगला आहे बाबा आंब्याचा थँक्यू. बघा मुलीला बी कळलं कसे आई बाप आहे. बघितलं का? अशा आई बाप, असा बाप, असा बाप. आता बाप तर मम्मी पण अशी. मम्मी सुंदर आणि चांगली आहे. मला गाडी येत असती ना मम्मी तुम्हाला सांगितलं असतं. मी यशवराची बहीण आहे आणि मी बॉबी देवलचा भाऊ आहे. श्री बॉबी देवल नाही, तुम्ही तो बघा बॉबी देवलचा भाऊ बोलले ते बघा. बॉबी देवलचा आहे फोटो. तर गाईज आहे बघा, हे बघा बॉबी देवलचा म्हणजे नाही का तिथे बॅनर लागलेला आहे. चला निघूया आपण अमरेलाच्या तिथं. गाईज आम्ही इथं आलो आणि ही रिक्षा या खड्ड्यामध्ये पडली. लागलं का? आली मला बघत बघत पळत पळत धपकानी खड्ड्यामध्ये गेली. त्यामुळं खड्डे बघून एवढी खड्डे ही पोरगी बघा कशी बघते. नाही तिला मोठी झाली. काय येत आहे अमरेला? एंजल पकडते काहीच बघा आपल्याला रिक्षाची बसणार पण नाही आंब्रेला म्हणजे एवढी थांबलेत आहे. अरे हा घेत आहे पिंक आहे ना. एवढा पाऊस येतोय. गुरु बघा गुरु घेतली कितीची? माझी 100 रुपयाची, तिची 200 रुपयाची. प्रिंट आहे. मग काय झालं? उलट प्रिंटेड स्वस्त भेटते आणि प्लेन महाग भेटते आहे ना का? कोणती महाग भेटते? चुप कर बे कुत्ते. म्हणजे छत्री चोर आहे. दिवशी फ्रूट चोरत होते, आज छत्री चोर आहे. तर बघू की हा चेहरा ही काय पण चोरी करती, कुठे दिसली तर ध्यान ठेवा. घेतली तर काय खरंच एक नंबरची चोरटी आहे. ही छत्री पण कोणाची तरी चोरून आणली आहे आणि ती एंजल बघा कशी आहे. तर आता आम्ही आलो आहे ओटीला, तर ओटीला भेटली दीक्षा. तर चला आता खूप पाऊस आहे. हा ब्लॉग इथं सेंड करते. कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि या चोरटीला कुठं बघितलं तर तुम्ही ध्यान ठेवा की चोर आहे. बाय बाय करा. माझी छत्री चोरल्यावर मग मी कशाला दुसऱ्या छत्री सोडून तुम्ही पण आणली. तर चला गाईज बाय बाय करा बाय.